नमस्कार प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रतिभा माने तुमचे मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, निरोगी राहण्यासाठी आणि स्वस्थ आयुष्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे आपला आहार. आणि या स्थूल आहाराचे पचनायोग्य स्वरूपामध्ये रूपांतरण करण्यासाठी आपल्या सगळ्यात महत्त्वाची गरज असते ती आपल्या दातांची आणि तोंडामध्ये स्रवल्या जाणाऱ्या लाळेची. प्रेक्षक हो, एक घास हा 32 वेळा चावून खावा असं आपण बऱ्याच वेळेला ऐकतो. आणि याच्या मागे महत्त्वाचं तात्पर्य असतं की ज्या वेळेला आपण एखादा घास चावतो त्यावेळेला त्याच्यामध्ये लाळ मिक्स व्हावी आणि त्या अन्नाचे सूक्ष्म भागामध्ये रूपांतरण व्हावे. बऱ्याच वेळेला अन्न चुकीच्या पद्धतीने चावल्यामुळे किंवा कमी चावल्यामुळे पचनाचे विकार होतात, जसे की आपल्याला पोट दुखणं, जुलाब होणं किंवा अनेक गॅस होणं या प्रकारचे आजार होत असतात. आणि म्हणूनच दाताचे आरोग्य आणि मुखाचे आरोग्य हे त्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. पचन संस्थेचे प्रवेशद्वार असलेल्या मुखाचे आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि म्हणूनच आज आपण चर्चा करणार आहोत दातांची निगा आणि मुखाचा कर्करोग या विषयावरती. प्रेक्षक हो, आजचा विषय पुन्हा एकदा सांगते, दातांची निगा आणि मुखाचा कर्करोग. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्रसिद्ध दंतचिकित्सक वैद्यक डॉक्टर विजय कदम सर. नमस्कार सर. सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. सरांचा सगळ्यांना सुपरिचय आहेच. सर खूप व्यासंगी व्यक्तिमत्व आहेत. सर एक सुप्रसिद्ध दंतचिकित्सक तर आहेतच, पण सोशल ॲक्टिव्हिस्ट म्हणूनही ते खूप नावारूपाला आलेले आहेत. सरांचा थोडक्यात परिचय असा आहे, डॉक्टर विजय कदम सर हे उत्तम दंतचिकित्सक आहेत, त्याचबरोबर सर हे उत्तम सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत. सर नशाबंदी मंडळ महाराष्ट्र शासनाचे सदस्य आहेत. सर RKHIV फाउंडेशन मुंबईचे मेंबर आहेत. रन हेल्थकेअर UK या संस्थेचे सर संचालक आहेत. सरांचे कार्य फक्त भारतातच नाही तर भारताबाहेरही अमेरिका, इंग्लंड, थायलंड, मलेशिया, फ्रान्स, बेल्जियम यांसारख्या देशांमध्ये विविध संस्थांमार्फत सुरू आहे. अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या बिल गेट्स यांच्या फ्रान्समधील चर्चेसाठी सरांना आमंत्रित करण्यात आले होते. हाऊस ऑफ लॉर्ड्स UK पार्लमेंटमध्ये ह्युमन राईट्स म्हणजेच मानवाधिकार, वुमन इक्वॅलिटी, स्त्री पुरुष समानता आणि कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन या विषयावरती सरांनी मार्गदर्शन केलेले आहे, तसेच प्रेझेंटेशनही केलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त अमेरिकेमध्ये झालेल्या राष्ट्रीय परिषदेत सर स्पीकर होते. भारतरत्न डॉक्टर बाबा आमटे यांच्यासोबत सरांनी आनंदवन येथे कुष्ठरोग निवारणासाठी कार्य केलेले आहे. भारतीय तसेच विदेशी वृत्तपत्रांमध्ये सरांचे दातांच्या आरोग्याविषयी तसेच समाजकार्याविषयी लेख प्रसिद्ध होत असतात. झी मराठी, टाइम्स नाऊ यांसारख्या विविध वाहिन्यांवरती सरांचे नेहमी कार्यक्रम होत असतात. असे हे व्यासंगी आणि अत्यंत टॅलेंटेड व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. आणि आजचा आपला विषय आहे दातांची निगा आणि मुखाचा कर्करोग. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध दंतचिकित्सक डॉक्टर विजय कदम सर. सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. सर आज आपण बघतो की दातांचं जे आरोग्य आहे ते अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सगळ्यांनाच त्याचा त्रास होत असतो. वेगळ्या जसे कॅव्हिटी आहे किंवा हिरड्यांचे आजार असतील, जिभेचे आजार असतील, मुखामध्ये होणारे तोंड येणं ज्याला आपण म्हणतो स्टोमॅटायटिस आहे, अशा बऱ्याचशा आजार आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. तर दातांची आणि मुखाची काळजी नक्की कशी घ्यावी? हा अतिशय म्हणजे बेसिक प्रश्न आहे आणि जो सगळ्यांना माहिती असायला हवा. आपण नेहमी रोज आंघोळ करतो, आपण आपले कपडे धुतो, आपण घरामध्ये स्वच्छता ठेवतो, भांडी धुतो, आपली फरशी साफ करतो. त्याचप्रमाणे आपण आपले दात स्वच्छ केले पाहिजे. आधी सोप्या शब्दात सांगायचं असेल की जसं आपण सगळं स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे आपण आपले दातही स्वच्छ ठेवले पाहिजे. म्हणजे तुम्ही जर काळजीपूर्वक आपल्या शरीराची रचना पाहिली तर आपल्या शरीराचा हा जो भाग आहे इथून वरचा, इथे आपले सगळे सेन्सेस असतात, जे काही 5 सेन्सेस असतात ते महत्वाचे. आणि हा आपला अग्रभाग आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण मारामारी करतो बऱ्याचदा चेहऱ्यावर ठोसा मारतो आपण, किंवा इथून आपली थिंकिंग प्रोसेस चालू होते, आपल्याला दिसतं, आपल्याला चव. आणि अशा या पार्टमध्ये बरोबर मध्यभागी कुठली गोष्ट असेल, आपलं मुख आहे सेंटरला,
आणि त्या मुखामध्ये दात असतात. म्हणजे याचं महत्व मी याच्यासाठी विशद करतोय की दातांची काळजी आपण किती चांगल्या प्रकारे घेतली पाहिजे. आपण कॉस्मेटिक्सवर खर्च करतो, कपड्यांवर करतो, गाड्यांवर करतो, घरांवर करतो, परंतु आपण दातांची तेवढी काळजी घेत नाही. आपल्याकडे तर बरीचशी त्याबाबतचा निष्काळजीपणा आहे. त्यामुळे सांगायचा मुद्दा असा की जसं आपण इतर गोष्टीवर लक्ष देतो तसंच आपण दातांवर जर लक्ष दिलं तर आपले दात जास्त चांगले राहतील. बऱ्याचदा आपण म्हणतो की आपण जगण्यासाठी खातो, काही लोक खाण्यासाठी जगतात, काही जगण्यासाठी खातात. दोन्ही गोष्टीमध्ये तुम्हाला दातांची गरज लागते. आणि म्हणून तुम्हाला जर चांगलं जगायचं असेल किंवा चांगलं खायचं असेल तर तुम्हाला दात चांगले पाहिजे तुमचे. आणि ते दात चांगले जर तुम्हाला ठेवायचे असतील तर तुम्हाला दातांची निगा कशी ठेवायची याची प्राथमिक माहिती पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्याकडे फक्त एक आता नवीन फॅड आहे की हा ब्रश आहे आणि हे दात आहेत आणि हे घासायचे फक्त, एवढंच माहिती आहे. पण दातांच्या जास्तीत जास्त जे आजार आहेत ते चुकीच्या ब्रशिंग केल्यामुळे होतात. हे वाचून तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण आपल्याकडे कुठलीही गोष्ट अशीच अंधानुकरण करायची एक पद्धत आहे आणि त्याची व्यवस्थित शास्त्रीय माहिती किंवा बेसिक माहिती आपण घेत नाही आणि आपण दात स्वच्छ करतो. त्याचे उलटे परिणाम होतात. दात आपले घासले जातात, मग काहींना ठणका बसतो, काहींच्या हिरड्या खराब होतात आणि मग त्यातून रक्त येतं किंवा दातांची झीज होऊन मग दातातून वेदना होतात, काही वेळा दात पडतात. म्हणून दात कसे स्वच्छ करावे आणि दातांची निगा कशी ठेवावी हा बेसिक प्रश्न आपण समजावून घेऊन मग पुढे आपण गेलं पाहिजे. अगदीच. सर, मग आता दातांची काळजी घेण्यामध्ये तुम्ही म्हटले की आपण चुकीच्या पद्धतीमुळे ज्यावेळेला दातांची सफाई करतो त्यावेळेला त्यामुळे सुद्धा बरेचसे आजार होतात. तर मग दातांची सफाई कशी करावी किंवा दात क्लीन करण्यासाठी एक विशिष्ट मेथड वगैरे आहे का त्याच्यासाठी? हा, मी थोडंसं तुम्हाला इथे प्रात्यक्षिक जर मला शक्य झालं तर मी आपल्याला दाखवतो. हे आपला दाताचा जबडा आहे. बरोबर. आणि हा वरचा हा खालचा जबडा आहे. आपण ज्यावेळेस जनरल टेक्निक असं आहे की तुम्ही दात ब्रश घेतला, पेस्ट घेतली आणि तुम्ही असे 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 दात घासतात. हा, सगळी जण, मॅक्झिमम लोक, आमच्याकडे येणारी सगळी लोक असं. पण अशी नाहीये. त्याची पद्धत अशी आहे की हा जो ब्रश आहे आणि ही हिरडी आणि दात याचा जो साधारण हा तिरका ठेवायला पाहिजे आपण. म्हणजे 45 अंशाचा कोण आपण बोलतो, पण सगळ्यांना तो कोण कळेल की नाही माहित नाही, परंतु तिरका ठेवायचा थोडासा. आणि तो असा असा इकडनं आपण हिरड्यातून, आपण जसं घर साफ करताना चिरांतून सगळी घाण काढतो ना, तशा पद्धतीने आपण हे वरचे दात असे केले पाहिजे. म्हणजे हिरड्यांमध्ये तुमचे ते अडकणार नाही आणि ही दातांची जी कॉर्नर आहे ती तिची झीज होणार नाही. आणि खालचे जे दात आहेत तर असं करतो, इकडे उलट करावं लागेल तुम्हाला, खालून आपल्याला असं वर करावं लागेल असं. आणि मग पुढचे दात आहे ते तुम्ही असे साफ करायला हवेत या पद्धतीने. खालचे हे तुम्ही असे करायला पाहिजेत. वरचे मात्र तुम्ही ठीक आहे, तुमची जी पद्धत आहे टू अँड फ्रो किंवा ज्याला आपण मागे पुढे असं म्हणतो ते थोडं केलं, कारण इथे जास्त गरज पडत नाही. जास्त जे अडकतं ते आपल्या तुमच्या हिरड्या आणि दातांमध्ये जे अडकतं, त्यामुळे असं करायला पाहिजे किंवा असे राऊंड पोझिशन जी असते. आणि खूप जोरात तुम्ही दात घासू नका. सगळ्यात जास्त समस्या आहे लोक काही वेळा अर्धा तास दात घासतात, 15 मिनिटं घासतात. तितकी गरज नसते. हे म्हणजे फक्त तुम्ही 5-7 मिनिटं जरी तुम्ही व्यवस्थित कचरा काढला, तुमच्या दातांमधलं अडकलेलं काढलं आणि तुम्ही स्वच्छ केलं, चूळ भरली, पेस्ट कुठलीही वापरा, ब्रश कुठलाही वापरा, त्याला जास्त महत्व नाहीये. पण तुम्ही दात कसे घासता याला खूप महत्व आहे. आणि अजून एक आपल्याकडे एक राहून जातं की आपण सकाळी दात घासतो आणि मग दिवसभर किंवा रात्री घासत नाही, मग सरळ 24 तासानंतर. असं नाही करायचं. आपण चेहरा 4 वेळा धुतो, कपडे 2 वेळा बदलतो, सगळे साफ. तसं दातही ऍटलिस्ट 2 वेळा तुम्ही घासले पाहिजे. झोपेला जाण्याच्या अगोदर तुम्ही जे काही खाल्लेलं असतं त्याने चूळ भरली आणि दात थोडे तुम्ही 2 मिनिटं घासा, पण त्याने सुद्धा इतका परिणाम होतो की तुमचे दात चांगले राहतात, स्वच्छ राहतात. अगदीच. प्रेक्षक हो, सरांनी खूप चांगल्या पद्धतीने दाखवलेलं आहे की दात कसे घासायचे. आडव्या पद्धतीने न घासता हिरड्या आणि दातांच्या मधून तुम्ही उभ्या पद्धतीने ब्रश वापरून दात चांगल्या प्रकारे स्वच्छ करू शकता. सर, दातांच्या स्वच्छतेनंतर आपण वळत आहोत पुढचं, म्हणजे दाताचे आणि मुखाचे आजार कोणते असतात? असं म्हणजे जर दोघांचं आपण विचार केला, दात आणि मुखाचं, तर हे खूप प्रचंड यादी होईल त्याची. म्हणजे तसे शेकडो आजार आहेत दातांचे. एक स्पेशल ब्रांच जेवढं MBBS ला महत्व आहे तेवढाच कोर्स हा BDS चा आहे. म्हणजे लोकांना वाटतं अरे दातांचं काय 32 दात आहेत, असं नाही ते. म्हणजे त्याच्यासाठी आम्हाला 4 वर्ष जेवढे MBBS चा अभ्यासक्रम आहे तेवढाच करावा लागतो. इनफॅक्ट MBBS चा अभ्यासक्रम 70-80% करून मग दातांचा करावा लागतो. आणि ती 4 वर्ष प्लस 1 इयर इंटर्नशिप अशा प्रकारची पद्धत असते. म्हणजे किती डिटेल लेवलला जाऊन तुम्हाला तो अभ्यास करावा लागतो. आणि मग दातांचे आजार जे आपल्याला, आपण जास्तीत जास्त जे सामायिक आजार आहे ते घेऊया, ज्याच्यामध्ये असतं की दातातून रक्त येतं बऱ्याचदा.
हिरड्या फुगतात किंवा दातांना सेन्सिटिव्हिटी जाणवते, बरोबर. दाताला कीड लागते, काही ठिकाणी काळे डाग वगैरे दातांवर आपल्याला दिसतात. आणि मग त्यानंतर काही वेळा बऱ्याचदा आजकाल लोक अक्कलदाढीचं खूप प्रमाण वाढलंय. म्हणजे पहिलं असं म्हणतात की आपल्याला 40 दात होते, मग ते 36 झाले, मग ते 32 झाले, मग ते आता 32 चे 28 होऊ शकतात. त्याचं एक म्हणजे नैसर्गिक कारण हे आहे की आपल्या खाण्याच्या पद्धती बदलल्यात. सुरुवातीला आपण ज्यावेळेस आदिमानव होतो त्यावेळेस आपण कच्चं मांस खायचो किंवा काही खायचो, मग आपण ते मांस भाजून खायला लागलो. आणि मग त्यानंतर आता आपण शिजवून खायला लागलो, भाजून, शिजवून, वाफून. आणि आता ही नवीन जी ट्रेंड आली त्याच्यामध्ये आपण फास्ट फूड खातो, जे रेडीमेड आहे, ते फक्त पाण्यात टाकायचं खायचं, किंवा मग चीज, पिझ्झा, बर्गर, फ्राईज, कोक अशा पद्धतीने खाल्ल्यामुळे दातांना तसं काही काम जास्त राहिलं नाही. तुम्हाला फक्त गिळायचं जास्तीत जास्त, पण त्याचे हानिकारक परिणाम होतात. पण त्याचा एक प्रकार असा झाला की निसर्गाला गरजच नाही तुम्हाला दातांची, मग आता दातांची संख्या तशी कमी होत चालली. काही लोकांना 28च दात येतात, मग काही लोकांना दात 30 येतात, काहींना जर आले तर मग ते जागा नसते, आपल्या चेहऱ्याचा आकारमान थोडा कमी होत चालला, हनुवटीची ठेवण बदलत चालली. त्यामुळे काय होतं की मग दात जे येतात ते काही खालीच राहतात, वर येत नाहीत, किंवा काही अर्धवटच येतात, मग ते असे अडकलेले असतात, मग ते अक्कलदाढीच्या समस्या असतात. त्यानंतर मग लहान मुलांच्या, म्हणजे मी जर तुम्हाला ब्रांच वाईज सांगायला गेलो तर डेंटिस्ट्रीच्या ठळक अशा 10 ब्रांचेस आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये लहान मुलांसाठी एक वेगळी शाखा आहे ज्याला पिडोडॉन्टिक्स म्हणतात, हिरड्यांसाठी वेगळी शाखा आहे ज्याला पिरियोडॉन्टिक्स म्हणतात. मग त्याच्यात सगळे तुमचे हिरड्यांचे आजार येतात, लहान मुलांचे सगळे आजार वेगळे असतात. ऑर्थोडॉन्टिक्स म्हणून एक आहे ज्याच्यामध्ये फक्त तार वगैरे लावतो आपण दातांना. बऱ्याच वेळा त्याला कॉस्मेटिक मध्ये आपण करतो, कारण दात खाण्यासारखे चांगले असतात पण बाकडे तिकडे असल्यामुळे ते तुमच्या अपीअरन्स मध्ये तुम्हाला बऱ्याचदा चांगलं वाटत नाही, दिसायला चांगलं दिसत नाही म्हणून. मग ते पेरियोडॉन्टिस्ट आहे. रूट कॅनलची एक एंडोडॉन्टिक्स म्हणून एक नवी एक शाखा आहे सेपरेट, त्याच्यामध्ये फक्त रूट कॅनल करतात. मग त्यानंतर कॉस्मेटिक आहे, आता इम्प्लांटॉलॉजिस्ट आहे. अशा प्रकारच्या जवळजवळ 10 ते 12 वेगवेगळ्या शाखा आहेत आणि त्या प्रत्येकाची परत वेगळे आजार. म्हणजे लहान मुलांमध्येच तुम्हाला शेकडो मिळतील, ज्याच्यामध्ये तुमचे दुधाचे दात खराब होतात, कधी परमनंट दात खराब होतात, कधी त्यांना बॉटल नर्सिंग केरीज आपण म्हणतो. लहान मुलं झोपताना बॉटल तोंडात ठेवून झोपतात आणि ते दूध तिथे राहतं आणि मग त्यातून ते दातांना कीड लागते, किंवा मग अंगठा चोखण्यासारखे ज्याला आपण बॅड हॅबिट्स म्हणतो आपण, मग त्या बॅड हॅबिट्स लागतात. कोणी नखं खातं, कोणी अंगठा चोखतं, किंवा कोणी जीभ टंग थ्रस्टिंग आपण ज्याला म्हणतो, अशा प्रकारचे. मग हे त्याच्यासाठी आपल्याला मग हॅबिट ब्रेकिंग अप्लायन्स द्यावं लागतात. म्हणजे जसं वय वाढत जातं तुमचं, तुम्ही 70 क्रॉस केलं, 60 क्रॉस केलं की मग ते दात तुमचे हलायला लागतात, दात पडतात. मग त्याच्यासाठी प्रोस्थोडॉन्टिक्सची एक वेगळी शाखा आहे ज्याच्यामध्ये मग त्या पेशंटला आपण डेंचर्स वगैरे देतो. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या शाखा आणि त्याचे वेगवेगळे आजार आहेत. सर, आपण हे खूप विस्ताराने आता बघितलेलंच आहे. माझा पुढचा प्रश्न आहे की हिवाळ्यामध्ये स्पेसिफिकली उन्हाळा आणि पावसाळ्याशी कम्पेअर करताना हिवाळ्यामध्ये दातांचा ठणका हा जास्त बसतो, तर त्याच्यामागे असं काही कारण आहे का विशिष्ट? हा, म्हणजे नैसर्गिक कारण तर एक आहेच. आपण जर बघितलं की बऱ्याचदा मी जसं पहिल्यांदा सांगितलं ना की आपण दात घासताना ना ते चुकीचे घासतो, आणि सगळ्यांना असं एक गैरसमज आहे की तुम्ही जास्त जेवढे दात घासाल तेवढे ते शुभ्र होतील. इनफॅक्ट ते उलट आहे, तुमचे दात हे शुभ्र असतात, तुम्ही ते जास्त घासल्याने येलो होतात. त्याचं एक कारण असं आहे की दाताची जी अॅनाटॉमी आहे त्याच्यामध्ये इनॅमल, डेंटिन आणि पल्प हे 3 भाग असतात. म्हणजे तुम्हाला समजासाठी मी सांगतो की नारळ आहे आपलं, नारळाची वरची कवटी असते ती फार कडक असते, त्याला आपण इनॅमल म्हणूया. त्याच्या आतमध्ये नारळाचं खोबरं असतं, त्याला आपण डेंटिन म्हणूया. आणि त्याच्या आतमध्ये पाणी असतं, त्याला आपण पल्प म्हणूया. म्हणजे त्या पल्पमध्ये दातांच्या नसा असतात पातळशा, आणि खोबरं म्हणजे डेंटिन, जे तुलनेने कडक नसतं, थोडं सॉफ्ट असतं, आणि वरचा भाग हा अत्यंत टणक असतो ज्याला आपण इनॅमल म्हणतो. पण ते इनॅमलची लेअर ही अतिशय पातळ असते, म्हणजे 0.5 to 1 मिलीमीटर, 2 मिलीमीटर एवढी छोटी असते. आणि ज्यावेळेस तुम्ही ते घासता आणि वर्षानुवर्ष एकाच प्रकारे घासताना ती इनॅमलची थर पातळ होते आणि मग दात तुमचे तुम्हाला असं वाटतं अरे येलो का वाटतात. तर ते नैसर्गिकपणे आपण भारतीय पर्टिक्युलरली आपण ब्राऊन स्किन आहोत थोडेसे, त्याच्यामुळे तुम्ही बघाल तर जे खूप व्हाईट स्किन असतात त्यांचे दात थोडे येलो असतात, ते निसर्गाचंच आहे. जे ब्लॅक स्किन असतात टोटल आफ्रिकेच्या लोकांचे बघा त्यांचे शुभ्र मोत्यांसारखे दात दिसतात, कॉन्ट्रास्ट आहे. आपण मध्ये आहोत,
त्यामुळे आपले दात बऱ्यापैकी व्हाईट असतात. त्यामुळे आपण फक्त नीट स्वच्छ जरी केले तरी आपले दात चांगले राहू शकतात. पण तुम्ही जसं जास्त घासला की मग काय होते की दाताच्या नसा ज्या आहेत ना त्या डेंटिन पर्यंत वर सेकंड कव्हर पर्यंत त्याच्या बारीक बारीक ब्रँचेस आलेले असतात. आणि मग जेव्हा तुम्ही थंड पाणी पिता, स्वीट खाता, त्यावेळेस तुम्हाला त्या ब्रँचेस पर्यंत ते वेदना जाणवतात. त्यात थंडीमध्ये काय होतं की थंडीमध्ये टेम्परेचर असंच खूप कमी असतं. आता मुंबईमध्ये तरी आपल्याला तशी थंडी खूप जाणवत नाही, पण आपण रेस्ट ऑफ महाराष्ट्र किंवा रेस्ट ऑफ इंडियामध्ये तुम्ही पाहिलं, कोस्टल एरिया सोडले तर टेम्परेचर आपलं बऱ्याचदा 10च्या खाली जातं. प्रचंड थंडी असते आणि मग ते दात कडकडतात किंवा ती थंड हवा त्या दातांना लागली तर दात शिवशिवतात आणि म्हणून मग हिवाळ्यामध्ये दातांच्या समस्या वातावरणाचा परिणाम म्हणून जास्त होतो. बरोबर. मग सर आता अशा वेळेला दातांचे आजार झालेले आहेत किंवा सेन्सिटिव्हिटीचा प्रॉब्लेम होत आहे, तर मग दातांची चिकित्सा करताना त्याचे कुठले कुठले प्रकार आहेत? मी तर म्हणजे सगळ्यांना एक विनंती करेल की तुम्ही कमीत कमी वर्षातून 2 वेळा तुम्ही दातांच्या डॉक्टरांकडे जायला पाहिजे. जो पॅटर्न आपल्याकडे अजून नाहीये, म्हणजे जोपर्यंत दात दुखत नाही किंवा हलत नाही किंवा सूज येत नाही तोपर्यंत आपण डेंटिस्टकडे जात नाही. पण याने तुमचं खूप जास्त नुकसान होतं. आपण वर्षातून साधारण एकदा तरी आजारी पडतो आणि आपण MBBS जनरल डॉक्टरकडे जातो, गोळ्या घेतो, बरं होतो. पण डेंटिस्टकडे 2 चुकीच्या अपेक्षा ठेवल्या जातात. एक डेंटिस्टकडे कोणी दुखल्याशिवाय जात नाही, दुसरं त्याने ट्रीटमेंट केली तर ती ट्रीटमेंट आयुष्यभरासाठी आहे असा एक लोकांचा गैरसमज आहे. असं नाही. तुम्ही जर मेंटेन ठेवलं नाही, जसं तुम्हाला जनरल आजार होतात तसे दातांची पण आजार होऊ शकतात. आणि डेंटल चेकअपची फी ही मेट्रोपॉलिटन सिटी सोडली तर खूप जास्त नसते. हार्डली कोणी लोक 100 घेतात, 200 घेतात, 500 रुपये घेतात. तर तेवढ्या पैशामध्ये किंवा काही वेळा कॅम्प्स वगैरे तुमचे भरपूर चालतात, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत, मग तुम्हाला प्रायव्हेट डॉक्टरांकडे जा असं नाही. पण तुम्ही तिथे गेलात ना, तुमचं चेकअप जरी केलं तर तुमच्या दातांमध्ये काही परिणाम व्हायला सुरुवात झाली ते डॉक्टर तुम्हाला लवकर सांगतील की असं असं करा, इथे कीड आता थोडी आहे, इथे भरून टाका, म्हणजे ते तुमचं कमी खर्चात कमी वेळात होतं. तीच कीड पण वाढत गेली की मग तुम्हाला मग रूट कॅनल करावं लागतं, व्हिजिट जास्त वाढतात, तुमचे पैसे जास्त वाढतात. त्यामुळे तुम्ही ऍटलिस्ट 2 वेळा जायला पाहिजे, पण 2 वेळा नाही, एकदा तरी तुम्ही जायला सुरुवात करा अशी मी विनंती करेन प्रेक्षकांना, जेणेकरून तुम्हाला तुमच्या दातांची कंडिशन काय लेवलला आहे ते तुम्हाला समजून येईल. बरोबर. प्रेक्षक हो, दातांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे आपण प्रिकॉशनरी मेजर घेतो, जसे की आजारी पडू नये म्हणून आपण बऱ्याचशा गोष्टींची काळजी घेतो, तसंच दातांचीही काळजी घ्यायला पाहिजे. वर्षातून किमान 2 वेळा नाही जमले तर 1 वेळा तरी डेंटिस्टकडे जाऊन तुमच्या दातांची परिस्थिती काय आहे, ट्रीटमेंटची गरज आहे का, किंवा भविष्यात पुढे जाऊन त्रास वाढू नये म्हणून त्याच्यासाठी काही चिकित्सा करता येईल का, हे तुम्ही एकदा तुमच्या दंतवैद्यकाकडे जाऊन नक्कीच चेक करून घ्या. सर, ज्यावेळेला डेंटलची आपण ट्रीटमेंट बघतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला असं होतं की डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला वेगवेगळे चिकित्सेचे प्रकार सांगतात, जसं की इम्प्लांट आहे किंवा काही असेल रूट कॅनल आहे, तर मग पेशंटला त्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं की नक्की काय कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट आहे. तर इम्प्लांट म्हणजे काय आहे? म्हणजे कसं आहे की आपण ज्या वेळेस जातो ना, तर मी बऱ्याच वेळा सांगतो दाताची रेंज ट्रीटमेंटची इतकी व्हास्ट आहे, तर तुम्ही तुमचं एक समजून घ्यायला पाहिजे की आपल्याला काय करायचं. मग तुम्ही जर गेला डॉक्टरांकडे, त्यांच्याकडे तुम्हाला 100 रुपयाची ट्रीटमेंट आहे आणि त्यांच्याकडे तुम्हाला 10 लाखाची पण ट्रीटमेंट आहे. बरोबर. तर आपल्याला काय करायचं आहे ते आधी आपण ठरवून घ्यायला पाहिजे. म्हणजे आता कसं तुम्ही जसं म्हटलात की सिंपल ट्रीटमेंट आहे, तुम्ही चेकअप करा, फिलिंग करा, गोळ्या औषधं घ्या किंवा पेस्ट वगैरे वापरा किंवा चांगलं ब्रशिंग करा, हे तुमचं 100-500 रुपयामध्ये होऊन जातं. पण तुम्ही जास्त कॉशियस आहात, तुम्हाला गरज आहे, काही लोक असतात प्रोफेशनल्स, डॉक्टर, वकील, इंजिनियर, ऍक्ट्रेसेस किंवा पुढारी, इंडस्ट्रियलिस्ट, यांच्याकडे पैशांची कमी नसते, पण त्यांना त्यांचे दात खूप चांगले ठेवायचे असतात. किंवा काही लोकांकडे बऱ्यापैकी त्यांना गव्हर्नमेंट पेमेंट्स वगैरे मिळतात. अशा लोकांनी दातांवर खर्च करायला काही हरकत नाही. जुन्या काळी कसं होतं, जसं तुम्ही इम्प्लांट बद्दल बोललात, जुन्या काळी आपल्याकडे फिक्स दात, पडलेला दात लावायचा असेल ना, तर आजूबाजूचे दात कट करायचो आपण. आणि मग म्हणजे आता इथे तुम्हाला मी थोडंसं एक्सप्लेन करेल ते. जर कॅमेरा झूम केला तर ही आपण थोडा झूम करता आलं तर प्लीज. आणि हा दाताच्या मध्ये जर एक दात पडलेला असेल तर आपण आणि हा दात कट करतो आणि तो कट केलेला दात मग त्या दोन्ही दातावर कॅप येतात आणि मग मध्ये एक दात फिक्स होतो. याला ब्रिज म्हणतात, बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल. तर तो ब्रिज करायचं. पण आजकाल बरेच लोक म्हणतात की चांगला दात तुम्ही का घासता, आमच्या चांगल्या दाताला तुम्ही हात लावू नका, तुम्ही असंच आम्हाला दात नाही बसवता येणार का. त्यांच्यासाठी ही इम्प्लांटची टेक्नॉलॉजी झालेली. आता तुम्ही इथे जर बघत असाल किंवा इथे जास्त चांगल्या प्रकारे तुम्हाला कळेल की हे मॉडेल आहे, खालचे दात आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला ही हड्डी आहे
त्या हड्डीमध्ये आपण इथे स्क्रू टाकलेला आहे. बरोबर. हा स्क्रू इथे टाकल्यामुळे काय होतं, तो स्क्रू हाच अँकर आहे. ओके. म्हणजे तो स्क्रू तर पकडून ठेवतो हड्डीला आणि त्याच्यावर आपण दात लावू शकतो. ओके. त्याला सपोर्ट इम्प्लांट मिळतो. म्हणतात. सपोर्ट मिळतो त्या स्क्रूचा. म्हणजे आपण एक थोडं प्रकारे कार्पेंटर सारखंच काम आहे. बरोबर. सगळेच करतात इम्प्लांट वगैरे, म्हणजे आजकाल तर सगळे इम्प्लांट निघाले, पण डेंटल इम्प्लांट पर्टिक्युलरली हे खूप चांगलं आहे. आणि पहिली त्याची किंमत लाखोमध्ये होती, आता त्याची किंमत हजारांमध्ये आहे. ओके. म्हणजे ह्या ब्रिज बसवला तरी तुम्हाला 10-15 हजार खर्च येतो आणि इम्प्लांट केला तर तुम्हाला 20, 25, 30 हजार असे ऑप्शन्स तुमच्याकडे असतात. बरोबर. तर त्यामुळे इम्प्लांट करणं हे कधीही चांगलं. ओके. त्याच प्रकारे आता हे काही दातांसाठी झालं, 1 किंवा 2 दातांसाठी. विचार करा की एखाद्या व्यक्तीकडे खूप पैसे आहेत पण त्याचे सगळे हे दात पडले, तर अशा व्यक्तीनं काय करायचं? मग त्याला डेंचर वापरावं लागतं. बरोबर. डेंचरला मग त्याला सोशल फोबिया येतो, ते कधी पडतं, हसताना वगैरे ते निखळून येतं, बरोबर. बाहेर जेवता येत नाही त्याला. तुम्हाला म्हणजे 10%च तुमचं इफिशियन्सी काम करते. एक्झॅक्टली. मग अशा वेळेस जर आपण 1, 2, 3, 4, 5, 6 असे जर इम्प्लांट खाली टाकले आणि त्याच्यावर जर फिक्स दात बसवले तर त्या व्यक्तीला ऑलमोस्ट नवीन दात आल्यासारखे वाटतं. बरोबर. आणि ही प्रक्रिया खूप जुनी आहे. म्हणजे गांधी पिक्चरमध्ये ज्या अभिनेत्याने गांधींची भूमिका केली होती ओके. त्याने स्वतःचे सगळे दात काढून घेतले होते. तुम्हाला आश्चर्य वाटतं म्हणजे किती लोक ते समर्पित असतात भूमिकेला. पण त्याच्या आधी तो डेंटिस्टकडे गेला होता आणि डेंटिस्टने त्याला कॉन्फिडन्स दिला होता की तुझे सगळे दात जरी काढले तरी मी इम्प्लांट करून तुझे परत फिक्स करेन. बरोबर. म्हणजे ही इतकं जुनी पद्धत आहे, आपल्याकडे आता तर उडायला लागली आहे. म्हणजे तुम्ही इतकं कॉन्फिडंट पाहिजे. आम्ही तर तुम्हाला सगळे दात काढायला सांगत नाही, पण ज्यांचे पडलेत त्यांनी तरी इम्प्लांटच्या ट्रीटमेंटसाठी जायला पाहिजे. प्रेक्षक हो, इम्प्लांट ही खूप चांगली ट्रीटमेंट आहे. आपले पडलेले दात हे त्या ठिकाणी परत बसवण्यासाठी, म्हणजे ही आर्टिफिशियल का असेना, पण तुम्ही तो बसवून तुम्ही दात म्हणजे खाण्याची जी प्रक्रिया आहे ती खूप चांगल्या प्रकारे करू शकता. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. प्रेक्षकांनो, ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत दातांची निगा आणि मुखाचा कर्करोग या विषयावर. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध दंतचिकित्सक डॉक्टर विजय कदम सर. प्रेक्षक हो, सर दंतचिकित्सक तर आहेतच, खूप चांगल्या प्रकारे ते आपल्या रुग्णांची सेवाही करत असतात. त्याप्रमाणे ते एक सोशल ॲक्टिव्हिस्ट पण आहेत. तर ज्याप्रमाणे क्लिनिकल त्यांचा सेटअप आहे त्याचप्रमाणे खेडेगावामध्ये जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी सरांनी चांगल्या प्रकारे त्यांचे क्लिनिक्सही ओपन केलेले आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे सर सेवा देत आहेत. सर त्याबद्दल काय सांगाल? खरं म्हणजे मी मूळचाच खेड्यामधूनच आलेलो आहे. आपल्या सगळ्यांना ऐकून माहित असेल लोणी प्रवरानगर, जिथे सहकारी तत्वावरचा पहिला साखर कारखाना आशियातला झाला, तिथे आमचं कॉलेज आहे, रुरल डेंटल कॉलेज. तिथे मला गव्हर्नमेंट सीटमधून मी माझं शिक्षण पूर्ण केलं. माझं गाव जवळच आहे, पाथरे बुद्रुक नावाचं. तर मी सगळं शिक्षण तिथेच केल्यामुळे खेडेगावातली सगळ्या समस्या आपल्याला माहीत असतात आणि खेडेगावातली परिस्थिती, गरीब लोक असतात, शेतकरी असतात, मजूर असतात. तर तो एक भाव आम्हाला त्या कॉलेजमधून किंवा आमच्या राहणीमानातूनच आला होता. त्याच्यामुळे नेहमी असं ठरवलं होतं की ज्यावेळेस मी मुंबईला जायचा निर्णय घेतला तर ते एक फार मोठ्या म्हणजे धक्कादायक निर्णय सगळ्यांना घरच्यांना वाटला. परंतु मी ठाम होतो. माझी एक बहीण आहे जी माझी क्लासमेट होती, डॉक्टर स्वप्ना भावे. तिने मला मुंबईला यायला मदत केली, तिचे वडील भावे काका म्हणून, आणि मी मुंबईमध्ये आलो. परंतु माझा जो बेस म्हणजे वयाची 25 वर्ष मी पहिल्यापासून लोणी प्रवरानगर, पाथरे बुद्रुक आणि कोपरगावमध्ये मी काही दिवस प्रॅक्टिस केली. तिथे प्रचंड पेशंट, 10,000 पेशंट तर मी माझ्या प्रॅक्टिस पहिल्या 1.5 वर्षातच तिथे कोपरगावमध्ये केले. डॉक्टर मोरे म्हणून त्यांचं खूप चांगलं क्लिनिक होतं. त्यामुळे मला कॉन्फिडन्स होता की आपण कुठेही यशस्वी होऊ शकतो. आणि जशी मला मग मुंबईला यायची संधी मिळाली तर मग मी म्हटलं की वी शुड टेक इट. आय वॉज सो कॉन्फिडंट. म्हणजे मी जनरल अॅनेस्थेशिया आणि हॉस्पिटल्समध्ये जाऊन प्रेशंट करणे, जे MDS लोक जनरली करतात, फ्रॅक्चर्स वगैरे, सिस्ट किंवा विजडम टूथ सर्जरीज वगैरे, ते आम्ही तिथे प्रचंड प्रमाणात केलं होतं. म्हणजे दिवसाला आमच्याकडे 100 पेशंट असायचे त्या काळात. सो आय वॉज कॉन्फिडंट. मग मी मुंबईला जसा आलो, पण तो भाव मी सतत ठेवला की आपल्याकडे देण्यासारखं इथे मी नवीन होतो, काहीच नाही, तर आपण सेवा द्यायला पाहिजे पेशंटला. त्यामुळे पैसा हा फॅक्टर न ठेवता गोरगरिबांची जे स्वीपर क्लास आहे किंवा गरीब लोक आहेत त्यांना चांगली सेवा द्यायची. मग वेगवेगळे कॅम्प्स घ्यायचे. मग आपलं गणपती मंडळ आहे किंवा आपलं नवरात्री आहे, 6 डिसेंबर आहे,
अशा आपल्या कार्यक्रमामध्ये मी लोकांमध्ये जाऊन डेंटल कॅम्प्स घ्यायचो. त्यामुळे मग त्यांना ट्रीटमेंटचा अवेअरनेस खूप वाढला. त्याचा मलाही माझ्या प्रॅक्टिसला फायदा झाला. खूप दूरदूरून लोक ट्रीटमेंटसाठी यायचे. त्यामुळे हा भाव असल्यामुळे मला खूप जड गेलं नाही. म्हणजे असं नाही, मी जवळजवळ आता 1 लाखापेक्षा जास्त पेशंट्स केलेले आहेत. तर माझ्या ठिकाणी कुठला एखादा डेंटिस्ट असता तर तो अरबपती झाला असता. परंतु तो भाव असल्यामुळे दोन्ही गोष्टी सांभाळून जातात आणि चांगल्या प्रकारे कामही करता येतं आणि तुम्हाला पैसाही मिळतो. खूपच छान सर. सर, ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय. मंगल आपटे, पुणे. हॅलो. हा मंगल ताई. मी पुण्यावरून मंगल आपटे बोलते. दाद असताना ब्रशची तुम्ही जी आयडिया दिली ती खूप छान दिली. काही लोक भराभरा ब्रश जोरदार घासतात आणि मग रस्ता येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पिंडा किंवा भराव्यात का आणि दात दुखायला लागले की मग लोक गोळ्या घेतात. मग त्या गोळ्या घ्या, मग ते कुठल्या गोळ्या घ्याव्यात की दात दुखायला लागले की सहन होत नाही. आणि चुळा भरताना कोंबट पाण्याने भराव्यात की साध्या पाण्याने भराव्यात? अगदीच. धन्यवाद मंगलताई. म्हणजे खरं म्हणजे ना, अजून एक आपल्याकडे असा गैरसमज आहे की गोळ्या घेतल्या म्हणजे दाताचं दुखणं बरं होतं. तरी मी सगळ्यांना नम्रपणे सांगू शकतो की जसं तुमचे शारीरिक आजार इतर गोळ्या घेतला, MBBS डॉक्टरकडे गेला, तुम्ही बरे होता. पण दातांचं तसं नाहीये. दातांचं फक्त एक स्टेप आहे, तुम्ही गोळ्या घेणं. इट्स अ सिम्प्टोमॅटिक रिलीफ. म्हणजे तुमचे दात दुखतात, काही क्षणासाठी तुमचं इन्फेक्शन होईल, पण तुमच्या दाताची कीड कोण काढत नाही तोपर्यंत ती बरी नाही होणार. तुमची सुजेचा पस जोपर्यंत कोणी काढत नाही. सो इट्स अ प्रोसिजर. यू हॅव टू डू सम प्रोसिजर. काही ना काही तुम्हाला दातावर ट्रीटमेंट घ्यावी लागेल तरच तुम्ही बरं होऊ शकता. म्हणून मंगलताईने जे विचारलं की गोळ्या घेतात, त्या गोळ्यांच्या दुहेरी गोळ्या घ्यायला पाहिजे. काही प्रोसिजर करायचे असेल तर. फक्त गोळ्या घेऊन आता दुखणं पोस्टपोन करायचं असेल तर दॅट इज टोटली रॉंग. त्याने एक तुमच्या शरीरावर ते अँटीबायोटिक्सचे परिणाम होतात आणि तुमचं फक्त पोस्टपोन होतं. तुम्ही आजचं मरण उद्या ढकलतायत, एवढंच आहे. त्यामुळे दाताच्या डॉक्टरांकडे गोळ्या घेतल्यानंतर तुम्ही जाऊन ट्रीटमेंट करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यांनी दुसरा प्रश्न मला वाटतं विचारला, कोमट पाण्याने चूळ भरायची की थंड पाण्याने. तर मला वाटतं नळाचं पाणी किंवा आपल्या भांड्यातलं, माठातलं, याच्यातलं पाणी जे असतात त्याने तुम्ही चूळ भरलेली कधी चांगली. कोमट पण घेऊ नका. बऱ्याच वेळा आम्ही काही सर्जरी वगैरे केली असेल तर काही वेळा सांगतो की तुम्ही थंड खा, आईस्क्रीम खा किंवा मग कोमट मिठाच्या पाण्याने चूळ भरा. तर ते पर्टिक्युलरली डॉक्टर सांगतील तेव्हा करायचं. अदरवाईज तुम्ही नॉर्मल पाण्यानेच तुम्ही चूळ भरली पाहिजे, ज्याच्या दातांच्या नसांवर आणि हिरड्यांवर दुष्परिणाम होणार नाही. बरोबर. प्रेक्षक हो, आपण दाताच्या चिकित्सेबद्दल बोलत आहोत आणि आपण आता इम्प्लांटची सरांनी खूप चांगल्या पद्धतीने माहिती सांगितली आहे की इम्प्लांट काय असतं, त्याची प्रोसिजर कशी आहे, कसं करतात, त्याचा उपयोग कसा होऊ शकतो. सर, बऱ्याच वेळेला मग कवळी म्हणजे डेंचर हे सुद्धा बसवायचा सल्ला दिला जातो. तर कवळी म्हणजे नक्की काय आणि त्याचे प्रकार कसे असतात? फॉर्च्युनेटली कवळी म्हणजे हा सगळ्यांनाच प्रकार माहिती आहे. दाताची एक कवळी असते आणि ती आपण बऱ्याच दिवसांपासून वापरतो. एक ट्रॅडिशनल वे आहे कवळी. एक तर तिचा खर्च कमी असतो आणि दुसरं तुम्ही सगळ्या त्या सर्जिकल प्रोसिजर मधून वाचतात, म्हणून आपण कवळी बसवायला पाहिजे. पण त्या कवळीची जी इफेक्ट, ज्यांना अजिबात खर्च शक्य नाही त्या लोकांनी कवळीसाठी जायला पाहिजे. त्या कवळीचे आपल्याला 2 फायदे होतात. एक म्हणजे तुमचं ज्यावेळेस हे दात सगळे पडतात आणि तुम्ही जर कवळी नाही लावली तर खाली जे हाड असतं ते तुमचं झिजतं खाऊन खाऊन. कारण तुम्ही त्या हाडाने खाता ना, त्यामुळे त्या हाडाची लेंथ कमी होते आणि तुमची जी हनुवटी आहे खालची वरची ती अशी बसकी होते. तुमचा चेहरा तुम्हाला एकदम असा थोडासा वेगळा वाटतो. त्याऐवजी तुम्ही जर ते डेंचर बनवलं तर त्या दाताने तुम्ही खाता. एक तर खालचं हाड तुमचं वाचतं, तुम्हाला चांगलं खाता येतं आणि तुमचा चेहरा जो आहे तो बऱ्यापैकी चांगला दिसतो. म्हणजे इथे जे तुमचे गाल हे जर पडले तर तुम्ही अजून जास्त म्हातारे दिसतात. कॅनाईन तुमचे खालचे सुळे जर पडले, त्यामुळे डेंचरने तुमच्या चेहऱ्याला एक उभारी येते, एक ठेवण चांगली तयार होते, तुम्हाला खाता येतं चांगलं आणि तुम्ही चांगले दिसता. म्हणून कवळी तर लावायलाच पाहिजे. पण ज्यांना शक्य असेल त्यांनी कवळीचा पुढचा पर्याय इम्प्लांट हे सुद्धा करून, म्हणजे कमी पैशात पण इम्प्लांटवर कवळी बसतात. दोन्ही ऑप्शन आहेत आपल्याकडे. प्रेक्षक, कवळीबद्दल सरांनी सांगितलेलं आहे की तुम्ही कमी खर्चामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कवळी बसवून जेवण वगैरे खाऊ शकता. त्याप्रमाणे चेहऱ्याचा जो आकार आहे तो पण त्याच्यामुळे बदलत नाही. सर, याच्या पुढचा आहे की रूट कॅनल म्हणजे काय? बऱ्याच वेळेला आपल्याला क्लिनिकमध्ये गेल्यावर रूट कॅनल सजेस्ट करतात. हो, रूट कॅनल म्हणजे ऍक्च्युली आपल्याकडे मराठीमध्ये एक्सप्लेन करायचं असेल तर ज्यावेळेस दाताची नस खराब होते त्यावेळेस आपल्याला रूट कॅनल करावं लागतं. आता मी तुम्हाला एक नारळाचं उदाहरण दिलं. कवटी, खोबरं आणि पाणी. दाताचं तसं असतं, वर इनॅमल असतं, त्याच्या आतमध्ये डेंटिन असतं, त्याच्या आतमध्ये पल्प असतो.
ज्यावेळेस तुमच्या इन्यामधला कीड लागते ना, तर तुम्हाला फक्त काळा डाग दिसतो कीड चालू झाल्यानंतर, पण तुम्हाला दुखत नाही ते. बरोबर. त्यामुळे तुम्ही दुर्लक्ष करता. मग ते वाढत 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 6 महिन्यात, वर्षभरात ते डेंटिन पर्यंत येतं. मग तुम्हाला कधी केव्हा केव्हा तुम्ही थंड खाल्लं किंवा स्वीट खाल्लं तर काळा लागतात, नंतर बऱ्या होतात. आपण परत दुर्लक्ष करतो. ती कीड थांबत नाही, ती वाढत जाते आणि मग आतमधली जी नस असते दाताची त्या नर्वला ती टच करते आणि एकदा नर्वला टच केला की मग तुम्हाला प्रचंड काळा चालू होतात, तुम्हाला दुखायला सुरुवात होतं. मग अशा वेळेस जर इनॅमल आणि डेंटिन मध्ये कीड असेल तर तुम्ही फक्त फिलिंग करा, सिमेंट भरा, लाईट क्युअर करा, त्याने तुम्ही लगेच बरे होतात. 10 मिनिटांमध्ये ती प्रोसिजर आहे आणि कमी खर्चामध्ये. पण तुम्ही ते केलं नाही की मग ती कीड वाढत जाऊन नसाला टच करते, मग काही वेळा सूज येते, प्रचंड वेदना होतात. मग अशा वेळेस आम्हाला काय करावं लागतं, आता परत मी इथे याच्यावर तुम्हाला एक्सप्लेन करेन की ही जी हा जो दात आहे इथे काळा भाग दिसतोय खाली, म्हणजे वरून ती कीड आतमध्ये जाते आणि ती खालच्या नसेला टच करते आणि इथे पस होतो खालच्या भागाला, हिरडीमध्ये त्या मुळाच्या खाली, दाताच्या खाली. मग अशा वेळेस वरून आपल्याला एक होल करावं लागतं दाताला, तर तो पस आपल्याला बाहेर काढायचा असतो. आणि मग ते आपण पस पूर्ण काढला, या सगळ्या नसा क्लीन केल्या की मग त्या कृत्रिम नस टाकतो आपण, त्याला आर्टिफिशियल नर्व म्हणतो, ती टाकतो. हा दात पूर्ण बरा होतो, दुखायचा बंद होतो, सूज कमी होते. मग आपण त्यात सिमेंट भरतो आणि परत त्याच्यावर कॅप लावतो. कॅप लावल्यानंतर दाताची जी ड्युरेबिलिटी आहे ती वाढते, त्याची कॅपॅसिटी, कारण तो जो खाण्याचा जो फोर्स असतो तो डिस्ट्रीब्यूट होतो. कारण रूट कॅनल केलेला दात हा सुक्या लाकडासारखा असतो, म्हणजे लाकूड ओलं जर असलं तर ते आपण तोडू नाही शकणार. सुकं लाकूड पटकन तुटतं, त्याचे 2 तुकडे होतात. दातांचंही तसं आहे की तो दात जर सुकला रूट कॅनल केला आणि तुम्ही कॅप नाही बसवली आणि तुम्ही त्याच्यात काही खाल्लं कडक, त्याच्यात चुकून काही खडा आला किंवा काय, तर तो दात ब्रेक होतो, सगळे कष्ट वाया जातात. फक्त रूट कॅनल करून थांबणं ही ट्रीटमेंट नाही, त्याच्यावर कॅप बसवणं ही खरी रूट कॅनल आणि कॅप अशी ट्रीटमेंट आहे. बरोबर. सर, आपल्याला एक फोन येतोय श्रीकृष्ण तायडे बुलढाण्यावरून. हॅलो श्रीकृष्णजी, बोला. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की माझ्या आईचे दात बरेच वर्षावरून पडलेले आहेत. ओके. तर ते मला पूर्ण लावता येतील का? ओके. वय किती आहे त्यांचं? 83. ओके, चालेल. आणि त्यांना काही त्रास वगैरे आहे का दुसरा? त्रास काही नाही, फक्त लघवीचा त्रास आहे. माझं ऑपरेशन वगैरे झालेलं आहे अकोल्याला. चालेल चालेल श्रीकृष्णजी, तुमचा प्रश्न मिळालेला आहे. धन्यवाद. श्रीकृष्णजी, कसं आहे की दातांच्या ट्रीटमेंटला वयाचं बंधन अजिबात नाहीये. ओके. तुम्ही 95 वर्षाचे असेल तरी तुम्ही दातांची ट्रीटमेंट करू शकता. खूप छान. आणि त्यातही खेडेगावातल्या लोकांची जी तंदुरुस्ती ती चांगली असते, त्यांची हाडं चांगली असतात, मजबूत, कारण सूर्यप्रकाश मिळतो, ओरिजिनल खायला मिळतं, चांगलं, जरी कमी मिळतं पण चांगलं मिळतं. आणि जुन्या काळच्या लोकांचं ती खाण्याची पद्धती चांगली असते. म्हणून तुम्ही 83 जरी वय असेल तरी आईला तुम्ही अगोदर लवकरात लवकर एखाद्या चांगल्या डेंटिस्टला दाखवलं पाहिजे. आणि जर त्यांना शक्य असेल तर आधी डेंचर बसवून बघायचं. आणि इव्हन तुमचं वय जास्त असेल तरी इम्प्लांट होत नाही असं काही लोकांचा समज आहे, पण तुम्हाला काही आजार नसतील तरीही तुम्ही इम्प्लांट करू शकता. आणि त्यामुळे डेंचर ही पहिली स्टेप आहे. आणि डेंचर जर आवडलं तर चांगलंच आहे, नाही तर मग इम्प्लांट सुद्धा तुम्ही वयाच्या 80, 85, 90 वर्षामध्ये सुद्धा करू शकता, प्रोव्हायडेड पेशंट इम्युनो कॉम्प्रोमाइज नाही पाहिजे, त्याला कसले आजार व्याधी नाही पाहिजे आणि पेशंट जरा धडधाकट पाहिजे. अगदीच. सरांनी खूप चांगलं सांगितलेलं आहे की वयाच्या अगदी 90 वर्षापर्यंत सुद्धा आपण डेंचर बसवू शकतो, कवळी बसवू शकतो, पॉसिबल झालं तर आपण इम्प्लांट सुद्धा करू शकतो. हा खूप चांगला ऑप्शन आपल्याकडे आहे. तर सर, पुढचा असा प्रश्न आहे की प्रेग्नन्सीमध्ये, म्हणजे बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की प्रेग्नन्सीमध्ये दातांची काळजी कशी घ्यावी, काही त्रास झाला तर त्याच्यासाठी काय करता येईल? प्रेग्नन्सी आजकाल कसं आहे की आपण प्लॅन करून, बऱ्याचदा मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये तरी प्लॅन करून प्रेग्नन्सी केली जाते, त्यामुळे ती एक चांगली पद्धत आहे. पण 90% आपला जो समाज आहे तो तसं प्लॅनिंग नसतं. मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आपण करतो. म्हणून आपण, जसं मी अगोदर सांगितलं की लग्न झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही विचार करता बाळासाठी जायचा, तर त्याच्या अगोदर तुम्ही दातांची सगळी तपासणी करणं खूप गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही प्रेग्नन्सी ते बाळाची डिलिव्हरी हा जवळजवळ 1 वर्षाचा काळ आहे. तसा तो 2 वर्षाचा आहे, म्हणजे अगोदर पासून तर बाळ जरा थोडंसं 6 महिन्याचं होईपर्यंत आपल्याकडे बाहेर महिलेला जाऊ पण देत नाही. तेवढ्या काळामध्ये दातांची कीड लागण्याची शक्यता खूप जास्त असते, कारण कीड वाढतेच असं. म्हणून तुम्ही प्लॅन करताना, प्रेग्नन्सीसाठी जाताना किंवा लग्न झाल्यानंतर गावातल्या लोकांनी लगेच 6 महिन्यानंतर वगैरे अगोदर डेंटिस्टकडे जाऊन
सगळं बघायला पाहिजे. कारण आपल्याकडे प्लॅनिंग वगैरे काही ग्रामीण भागात करत नाही. उलट लवकर त्यांना नातू पाहिजे असतो किंवा मुलगा हवा असतो, मुलगी हवी असते. त्यामुळे लग्न झाल्यानंतर पहिले 2-3 महिने गेले, सगळं स्थिरतावर झालं की तुम्ही दातांची महिलांनी विशेषतः घ्यायला पाहिजे. कारण तो जो 1 वर्षाचा काळ आहे, बऱ्याचशा ट्रीटमेंट ज्या आहेत या तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये करता येत नाही. कारण एकतर बाळ सगळ्यांसाठी खूप प्रेस्टिजियस गोष्ट असते की आमच्या बाळाला काही त्रास नाही व्हायला पाहिजे. आणि मग ते जे डेंटिस्ट्रीचं मोटर आपण वापरतो त्याचा आवाज येतो, काही वेळा इंजेक्शन्स द्यावे लागतात, काही वेळा पेशंट घाबरून फेंट होण्याची शक्यता असते. तसं बाळावर जास्त परिणाम होत नाही व्यवस्थित काळजी घेतली तर. पण काही झालं तर मग दोष एक तर डेंटिस्टला जातो किंवा मग काही व्हायला न होता जरी झालं तर कुणाचाही दोष दिला तरी शेवटी बाळाचं नुकसान होऊ नये. जसं तुम्ही एक्सरे काढू शकत नाही आणि एक्सरे नाही काढला का प्रेग्नन्सीमध्ये ते बाळावर एक्सरेचे किरण पडून काही त्रास नको व्हायला. मग अशा गोष्टी नंतर टाळण्यासाठी तुम्ही प्रेग्नन्सीचा प्लॅन करायच्या वेळेस अगोदर करायला पाहिजे, चेकिंग करायला पाहिजे. प्लस प्रेग्नन्सीमध्ये काही हार्मोन्स असतात ज्या स्त्रियांना ते नैसर्गिकपणे बाळा चांगलं व्हावं म्हणून काही हार्मोन्स सिक्रेट्स होत असतात. त्यातून कधी कधी तुमच्या हिरड्यांना सूज येते. इपोलस नावाचा जो काही प्रकार आहे तो छोटीशी गाठ अशी हिरड्यांवर येऊ शकते. तर हे सगळं टाळण्यासाठी तुम्ही व्यवस्थित दातांची आणि हिरड्यांची काळजी जर घेतली तर प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला शक्यतो काही त्रास होणार नाही आणि सुदृढ बाळ पण तुमच्या घरात येईल आणि तुमची स्वतःची तब्येत चांगली राहील. बरोबर. प्रेक्षक हो, ज्यावेळेला आपण प्रेग्नन्सी प्लॅन करतो त्यावेळेला शारीरिक एक्झामिनेशन किंवा शारीरिक चाचण्या केल्या जातात, ज्याच्यामध्ये ब्लड टेस्ट असतात किंवा युरिन टेस्ट असते, बाकीची सोनोग्राफी असते. त्याबरोबरच जर आपण दातांची जर ट्रीटमेंट किंवा दातांची जर एक एक्झामिनेशन केली तर ती तुमच्या भविष्यात होणाऱ्या आजारासाठी एक चांगला कंट्रोल बसू शकते. सर, स्लीप अपनिया म्हणजे काय आहे आणि स्लीप अपनियाचं ट्रीटमेंट कशी करतात? आजकाल म्हणजे आपल्याकडे अत्यंत कमी अवेअरनेस आहे स्लीप ॲपनिया. काही ठिकाणी आता तुम्ही इंटरनेटवर वगैरे तुम्हाला कळतंय. परंतु हे तसं पाहायला गेलं तर आम्ही याच्याबद्दल तुम्ही प्रश्न विचारला खरंच चांगलं झालं. कारण डेंटिस्ट्रीमध्ये हा प्रश्न विचारावा की नाही हा एक शंका असते आणि डेंटिस्ट ते डायग्नोसिस करू शकतो की नाही हा एक पुढचा प्रश्न आहे. परंतु मी असं बघितलं की डेंटिस्ट हा रुग्णासोबत जास्तीत जास्त वेळ काढतो. कारण त्याचं 3 सिटिंग्स 5 सिटिंग्स एक बॉन्डिंग होते रुग्णासोबत. पण ते करताना तुम्हाला बऱ्याचदा असं लक्षात येतं पेशंटचं की पेशंट थोडा फटीक आहे, थकलेला आहे किंवा पेशंटची जीभ मोठी आहे ज्याला आपण हायपरग्लॉसिया म्हणतो. आणि मग त्याला कधी कधी पेशंट चेअरवरच झोपून जातात. तुम्ही इंजेक्शन दिलं आणि 2 मिनिटं तुम्ही इकडे तिकडे गेला तर पेशंट झोपतो, घोरायला लागतो. का ती चेअर एकतर इतकी रिक्लायनिंग असते, चांगली असते. तर मला वाटतं की डेंटिस्ट इज द बेस्ट पर्सन टू डायग्नोज दिस स्लीप ॲपनिया. आणि आपल्याकडे स्लीप ॲपनियाचे खूप पेशंट्स आहेत. परंतु आपल्याला अजिबात त्याच्याबद्दल आपण जसं दातांबद्दल बेफिकर आहोत त्याच्या 100 पट जास्त आपण स्लीप ॲपनियाबद्दल बेफिकर आहोत. काय होतं की मनुष्य प्राणी जो आहे, आपण प्राणीच म्हणतो, हा अगोदर प्राणी होता आणि सगळे प्राणी हे पोटावर झोपतात. तुम्ही जर पाहिलं मनुष्य हा एकमेव माणूस आहे जो पाठीवर झोपतो. पण ही निसर्गाचा क्रम उलटा झाला. म्हणजे तो हळूहळू ताठ होत मग तो त्याने पाठीवर झोपायचं सुरुवात केली. पण निसर्गाची रचना आपली ज्या शरीराची रचना तशीच राहिली. आपण ज्यावेळेस पाठीवर झोपतो तर आपली जीभ झोपेमध्ये सैल होते आणि ती जीभ आपला जो श्वास घ्यायचा नळी आहे त्याच्यामध्ये श्वास नलिकेमध्ये ती जाऊन अडते आणि मग श्वास घ्यायला खूप त्रास होतो. मग तो श्वास कसा घ्यायचा, शरीराला ऑक्सिजन तर पाहिजे, मग तो जोरजोरात श्वास घ्यायचा प्रयत्न करतो, त्याच्यातून घोरण्याची समस्या चालू होते. म्हणजे स्लीप ॲपनियाचं सगळ्यात पहिलं जर सिम्पटम्स असेल ना तर ते आहे घोरणे. घोरणाऱ्या प्रत्येक माणसाने आपण आपली स्लीप स्टडी केली पाहिजे. किंवा डेंटिस्टकडे नसेल तर तुम्ही दुसऱ्या डॉक्टरांकडे जा. आणि स्लीप ॲपनियावर खरं म्हणजे खूप चांगले इलाज आहेत, चांगले ट्रीटमेंट्स आहेत. हे लोकांना माहित नाही. एकदा सकाळी उठलं की आपल्याला असं वाटतं की आपण आता फ्रेश आहोत, काही प्रॉब्लेम. पण रात्री झोपताना ज्यांना सकाळी झोप झाली नाही किंवा कंटाळा आला, उठावं असं वाटत नाही किंवा अजून काही असे स्वप्न पडतात खूप, किंवा ब्रिदिंग तुमच्या छातीवर कोणतरी बसलंय, तुम्हाला कोणतरी तुमचा गळा दाबतंय किंवा तुम्हाला झोपेतून उचलून टाकलंय, हे सगळे जे सिम्पटम्स आहेत ना हे स्लीप ॲपनियाचे असतात. आणि तुम्ही त्याचं प्रॉपर जर डायग्नोसिस केलं स्लीप ॲपनियाचं आणि ट्रीटमेंट घेतली तर याच्यातून तुमची सुटका होऊ शकते स्लीप ॲपनियाची. आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत. एक फोन आहे कृष्णा चिकणे यवतमाळ म्हणून. नमस्कार कृष्णाजी, प्रश्न विचारा तुमचा. हॅलो, माझा प्रश्न असा आहे सर. हा बोला. हो, जास्त उष्ण पदार्थ सेवन केल्याने दातावर त्याचा दुष्परिणाम होतो का? ओके.
ठीक आहे कृष्णाजी, तुमचा प्रश्न आलेला आहे, धन्यवाद. सर अगदी होतोच होतो. म्हणजे आपली जी वृत्ती आहे ना ही नेहमी मध्यम मार्गी असावी कुठल्याही बाबतीत. खूप अति नको आणि खूप कमी नको. त्याचप्रमाणे तुम्ही खूप अति थंड काही खाऊ नका आणि अति गरम काही खाऊ नका. काय असते, दाताच्या बाजूला एक खूप सुंदर कोशन असतं हिरड्यांचं आणि त्याच्यामध्ये काही नसा असतात. बरोबर. तुम्ही ज्यावेळेस अति गरम खाता, तुम्ही बघितलं असं तोंडात तुम्ही जर खूप गरम पाणी घेतलं तर काही वेळाने ते लगेच ऑटोमॅटिक थोडंसं कोमट होतं, कारण ती कुशनिंग पद्धतीमुळे तसं होतं. पण तुम्ही ते सतत सतत करत राहिलात ना की ते कुशन बर्नआउट होतं, तुमची ती हे आणि दातांना प्रचंड त्रास होतो. त्यामुळे कुठल्याही आपण परिस्थितीमध्ये अति थंड आणि अति गरम याचं सेवन केलं नाही पाहिजे. त्याने तुमची जीभ जळू शकते, तुमचे ओठ जळतात, तुमच्या दातावर परिणाम होतो, तुमच्या हिरड्यांवर परिणाम होतो. आता हे जर तुम्ही असं हे पाहिलं इकडे तर इथे तुम्हाला दिसेल की ह्या ज्या हिरड्या आहेत ह्या रेडिश झालेल्या आहेत आणि ह्या ज्या हिरड्या आहेत ह्या नॉर्मल आहेत. तुम्ही एकदम ज्यावेळेस गरम तिथे पाणी पिता तर या हिरड्यांवर पहिला परिणाम होतो लगेच आणि दाताच्या ज्या नसा असतील त्याच्यावर परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही नेहमी म्हणजे दातांची रचना ही अशी असते, आतमध्ये जर तुम्ही पाहिलं तर ह्या नसा असतात आतमध्ये, याच्या ब्रांचेस अशा वर आलेल्या असतात आणि तुम्ही ज्यावेळेस थंड किंवा गरम खाता ना त्या ब्रांचेसवर हार्म होतो आणि तुमचा दात जो आहे तो दात तुमचा डॅमेज होण्याची जास्त शक्यता असते. ओके, अगदीच. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत, पण इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. जाऊ नका, पाहत रहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. प्रेक्षक हो, ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत दाताची निगा आणि मुखाचा कर्करोग या विषयावरती. आणि आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध दंतचिकित्सक डॉक्टर विजय कदम सर. सर, हे सगळं आता आपण डिस्कस केलं आपल्या दातांच्या बद्दल किंवा हिरड्यांच्या बद्दल. आपला पुढचा जो एक उपविषय आहे तो म्हणजे मुखाचा कर्करोग याविषयी. तर मुखाचा कर्करोग नक्की काय आहे, त्याची लक्षणे कशी असतात किंवा त्याचं निदान कसं केलं जातं याविषयी तुम्ही आम्हाला काय सांगाल? अगदी म्हणजे मला बेसिक सांगायचं ठरलं ना की जी लोक तोंडामध्ये जेवणा व्यतिरिक्त जी चुकीच्या गोष्टी टाकतात, मग त्याच्यामध्ये गुटखा असतो, पान असतं, तंबाखू असते, बिडी असते, सिगरेट असते, इवन तुमचे जेवढे कार्सिनोजेनिक पदार्थ आहेत ते तुम्ही जे खाता नशा येण्यासाठी, त्या सगळ्यांनी तुम्हाला कर्करोग होतो. आपण अगोदर जर सिगरेटच्या पॅकेटवर सूचना बघितली असेल, इट मे किल यू असं असायचं, हानिकारक हो सकता है. आता त्याच्यावर तुम्ही लिहिलेलं असतं की ते तुम्हाला मारतं, इट किल्स यू. म्हणजे इतक्या स्पष्टपणे लिहून सुद्धा लोक मरण स्वीकारतात पण ते व्यसन सोडत नाही. खूप वाईट वाटतं याच्याबद्दल. आणि म्हणून जे गुटखा खाणारी मंडळी आहे किंवा बाकीचं, त्यांना मी विनंती करेल की तुम्ही हे जे व्यसन आहे तुम्ही दुसरे कुठलंच व्यसन नाही करायला पाहिजे, पण बाकी काही असेल ते ठीक आहे, परंतु तुम्ही हे गुटखा, विडी, सिगरेट याचं व्यसन अजिबात करायला नाही पाहिजे. कारण हे तुमचं जसं आधी सांगितलं आपण की हा चेहरा तुमचं सगळं काही आहे. आणि तुम्हाला बऱ्याच अशा केसेस माहीत असेल ज्यांच्याकडे हजारो कोटी रुपये आहेत, परंतु ते त्यांचा गेलेला हा जो सडलेला भाग आहे हा कॉस्मेटिक ट्रीटमेंटनी रिपेअर करू शकले नाही. आपण तर खूप सर्वसामान्य माणसं आहोत, आपल्याकडे इतके पैसे नसतात ट्रीटमेंट घेण्यासाठी. त्यामुळे आपण एवढं तर करू शकतो की चुकीच्या गोष्टी, गुटखा आणि हे जे धूम्रपानजन्य पदार्थ आहेत ह्या गोष्टीपासून आपण, म्हणजे त्याचं जे व्यसन आहे ना ते इतकं वाईट असतं की आपण सांगतो, मी माझ्या पेशंटला सांगतो की तू हे जे खातो ना हे विष आहे. हे विष फक्त तुला एका दिवसात मारणार नाही, पण 5 वर्षात 10 वर्षात तू सुद्धा शेवट जो आहे तो यानेच होणार आहे, हे लक्षात ठेव. कारण आता ते 100% प्रूव्ह झाले आहे की हे याने कॅन्सर होतच होतो. आणि तोंडाचा कॅन्सर हा सगळ्यात भयानक असतो. याचं कारण असं आहे की तुम्ही बोलता, हसता, जेवता, खाता, पिता हे सगळं तोंडानेच करता. त्यालाच जर कॅन्सर झाला तर तुम्ही कसं वाचणार? पण याच्यात एक आणखी चांगली बाजू पण आहे. या शापाला एक उपशाप आपण म्हणू किंवा एक चांगली बाजू असे की मुख कर्करोग जो आहे ना हा खूप लवकर निदान केला जातो. कारण तुमची जी कातडी आहे आतमधली सॉफ्ट, ती ज्यावेळेस अशी थोडीशी घट्ट व्हायला लागते किंवा त्याला व्हाईट पॅचेस येतात किंवा तुम्हाला तोंड उघडताना तुमचे 3 बोटं जायलाही त्रास होतो, तर तुम्ही समजायचं की तुम्ही डेंजर झोनकडे चालले आहात. आणि त्यावेळेस याच्यातले चांगले भाग असा की जी लोक हे सोडतात, ट्रीटमेंट घेतात ते बरे होतात. म्हणजे कित्येक पेशंट्स म्हणजे ताटाला जाऊन ते अजून जिवंत आहेत, 25-25 वर्ष झाले. म्हणजे मुख कर्करोग हा तसा पाहायला गेला तर ट्रीटमेंट घेतला तर त्याचं पर्सेंटेज खूप चांगलं आहे.
कर्करोगाचं सगळ्यात बेकार रिझल्ट आहे. कॅन्सर झाला म्हणजे मेला असं एक पद्धत आहे आपल्याकडे. परंतु मुख कर्करोगाबाबत उलटा आहे. तो जरी तुम्हाला तोंडाचा कॅन्सर झाला पण तो अर्ली स्टेजला असेल, पहिला स्टेज, दुसरा स्टेज, तरी तुम्ही वाचू शकता. त्यामुळे तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे ते होणार नाही याचीच काळजी घ्या. पण तुम्ही डेंटिस्टकडे जाऊन त्याच्याबद्दल तुम्ही चांगली माहिती घ्या आणि ते फॉलो करा. डेंटिस्ट काही जरी बोलत त्याने जी ट्रीटमेंट सांगितली ती कंप्लीट करा. नक्की तुम्ही त्या कर्करोगातून बाहेर याल आणि तुम्ही चांगलं निरोगी आयुष्य जगू शकाल. अच्छा सर, मुखाचा कर्करोग होण्याचं झाल्यानंतर त्याचं निदान कसं केलं जातं किंवा त्याच्या चिकित्सेचं स्वरूप काय असतं? जनरली कॅन्सर आपण बायोप्सीने बघतो. त्याचा तो तुकडा घेऊन तो आपण टेस्टला पाठवतो. त्याच्यातून आपल्याला कळतं. काही सिम्पटम्स असतात. पेशंटला तोंड उघडता येत नाही, त्याला तिखट वगैरे खाता येत नाही, आतली मधली कातडी पूर्ण जळून गेलेली असते, किंवा त्याचा जो अपीअरन्स असतो ना तो अतिशय म्हणजे फ्लावर असते ना थोडासा तसा छोटासा आकार येतो किंवा ती जखम अशी डीप पर्यंत जाते. आणि त्याचं एक कारण असं की ते दुखत नाही. वाईट भाग त्यातला असा आहे की कॅन्सरमध्ये ना पेशंटला ते दुखत नाही, त्यामुळे त्याला वाटतं की तो नॉर्मल आहे, परंतु तो मृत्यूकडे जात असतो, दुर्लक्ष केलं जातं. म्हणून तुम्ही त्या टेस्ट वगैरे ज्या आहेत त्या सगळ्या जर तुम्ही प्रॉपर केल्या, औषधं घेतले तर तुम्ही बरे होऊ शकता. आणि जरी तुम्हाला दुखत नसेल पण तुम्हाला तिथे काही त्रास आहे तर डेंटिस्टकडे वर्षातून एकदा जा आणि हे चेक करून घ्या. पूर्ण मुखाची टेस्टिंग करू शकतो. सर, व्यसनाधीनतेबरोबर अजून काही कारणं असू शकतात का कॅन्सर होण्यामागे? भरपूर कारणं आहेत. म्हणजे आता हे गुटखा वगैरे आहे, आपला बिडी, तंबाखू हे तर आहेच, पण आजकाल ना तुम्ही बघितलं असेल बरेचसे जे फूड आपण खातो तर ते जेवण त्याला इंजेक्शन्स दिलेले असतात. मार्केटमध्ये बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल की पेस्टिसाइड्स टाकले जातात. केळी कशात तरी कॅल्शियम कार्बोनेट का काय असतं कार्बाइडमध्ये ते हे केले जातात. किंवा मुंबईमध्ये पर्टिक्युलरली गटाराच्या बाजूला त्या भाज्या ज्या पिकवलेल्या आहेत त्याच भाज्या तिथे येतात. आणि किंवा मसाल्याचे पदार्थ जे असतात हॉटेल्स मधली जे जेवण असतात ते चांगलं लज्जतदार होण्यासाठी त्याच्यात रंग टाकले जातात. मग ह्या सगळ्या ज्या कार्सिनोजेनिक गोष्टी आहे याने सुद्धा तुम्हाला कॅन्सर होतो. त्याच्यामुळे या गोष्टीपासून पण तुम्ही सावध राहायला पाहिजे. पूर्वीच्या काळी जी फळं असायची ती फळं बघा कशी असायची आणि आताची फळं प्रत्येक फळ असं मोठं दिसतं तुम्हाला, तजेलदार दिसतं, परंतु त्याच्यावर वॅक्सचं कोटिंग केलेलं असतं आणि त्याला इंजेक्शन्स दिलेले असतात. असे तुम्ही फळं किंवा भाज्या जर सेवन केलं तर 100% तुम्हाला कॅन्सर होण्याचे चान्सेस असतात. बरोबर. प्रेक्षक हो, सरांनी कॅन्सर होण्यामागची जी कारणं आहेत ती ही खूप चांगल्या पद्धतीने सांगितले, लक्षणे सांगितलेली आहेत आणि त्याचं निदानही आपण कसं करू शकतो हेही सांगितलेलं आहे. तुमच्या दंतवैद्यकाकडे जाऊन तुम्ही त्याची ट्रीटमेंट घेऊ शकता किंवा त्याला दाखवून त्याची चिकित्सा किंवा निदान तरी करू शकता. प्रेक्षक हो, आता सर पुढचा एक क्वेश्चन आहे माझा शेवटचा. जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना कसं मार्गदर्शन कराल की दाताची काळजी कशी घ्यावी किंवा फ्युचरमध्ये? मला वाटतं जाताना मला एकच सांगायचं की आपल्याला सगळ्यांना मनुष्य हा एकमेव प्राणी आहे जो हसू शकतो. बरोबर. बाकी कुठल्याच प्राण्याला हसता येत नाही. आणि ते हसणं जे आहे ते तुमच्या दातांमुळे अधिक तुमचं चांगलं दिसतं. कुठल्याही व्यक्तीला हसणारा माणूस नेहमी आवडतो. ज्याचा चेहरा दुःखी आहे त्या माणसाकडे जायला कोणी शक्यतो तयार होत नाही. आणि हास्य जर चांगलं ठेवायचं असेल तर तुम्ही तुमचे दात चांगले ठेवले पाहिजेत. आणि हे जे दात आहेत तुमच्या शरीरामध्ये 32 दात आहेत ना, हे तुमच्या शरीराचे रक्षक आहेत. हे 32 गार्ड आहेत तुमचे. जसं आता आजकाल सिक्युरिटीची पद्धत निघाली, प्रत्येक बिल्डिंग मध्ये जायला कंपल्सरी सिक्युरिटी असते. हे दात आहे ना ते तुमचे सिक्युरिटी आहेत. जर ही सिक्युरिटी सिस्टम तुमची चांगली नाही तर त्याच्यानंतर मग तुमची बाकीची सिस्टम चांगली राहू शकत नाही. आणि म्हणून जितके जास्त तुम्ही दातांवर लक्ष द्याल, आजकाल इतक्या सुंदर कॉस्मेटिक ट्रीटमेंट्स आलेल्या आहेत. तुम्ही ब्लीच करून तुमचे दात सुंदर व्हाईट करू शकतात, मोत्यांसारखे दिसतात. हिरड्यांच्या ज्या काही लोकांना गमी स्माईल असतं त्या हिरड्या कट करून तुमचं स्माईल अजून चांगलं बॉलिवूड हॉलिवूड टाईप स्माईल तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्ही तुमचे दात वाकडे तिकडे असतील ते तारांनी चांगले करू शकता. आता त्याच्या पुढची एक स्टेप आली, अलायनर्स ज्याला म्हणतात, की तारा न लावता तुम्ही फक्त त्यांच्या आपण जे इक्विपमेंट दिलेले असतात ते ट्रेस जरी आपण वापरले तरी तुमचे दात न काढता, तारा न लावता तुमचे दात चांगले होतात. खूप नवीन चांगली पद्धती आलेली, अजून टाइम टेस्टिंग आहे. पण अशा सुंदर पद्धती आहेत, यांचा आधार घ्या, तुमचं आयुष्य निरोगी बनवा, चांगले हसा, चांगले खा, चांगले राहा. हाच संदेश मला या निमित्ताने. आमचं क्लिनिकचं नाव डॉक्टर कदम स्माइल केअर आहे, डेंटल केअर आहे. तर आमचा उद्देश तोच असतो की स्माइल स्मार्टली, चांगल्या पद्धतीने राहा आणि चांगलं हसा.
प्रेक्षक हो, सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. दातांची निगा कशी घ्यावी आणि मुखाचा कर्करोग कसा टाळावा याबद्दल सरांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे. सर, आपण इथे आलात आणि या विषयावर आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वती आणि प्रेक्षकांच्या वतीने मी तुमचे धन्यवाद देते. खूप खूप धन्यवाद. सर्वांचे आभार. आपण सर्व चांगला रिस्पॉन्स दिला. धन्यवाद मॅडम. थँक्यू. प्रेक्षक हो, आरोग्य संपदा हा कार्यक्रम दर बुधवारी असतो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे तज्ज्ञ येत असतात आणि वेगवेगळ्या डिसिजेसवरती आपण चर्चा करत असतो. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी एका नवीन विषयावरती एका नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत आपल्या आरोग्याची काळजी घ्या, आनंदी राहा आणि हसत राहा. धन्यवाद.